कल्पना करा, लाखो वारकरी शांतपणे उभे आहेत. टाळ मृदुंगाचा नाद सुरू आहे. ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष आकाशात घुमत आहे. आणि अचानक एक मानाचा अश्व विजेच्या वेगाने धावू लागतो. घोडा धावताच हजारो वारकरी त्याच्या टापांनी उडलेली धूळ कपाळी लावण्यासाठी धाव घेतात. पण प्रश्न असा आहे की या धुळीत असे काय आहे? रिंगणाचे खरे रहस्य काय आहे? आज आपण हे जाणून घेणार आहोत. वारीतील रिंगण ही शेकडो वर्षापासून चालत आलेली वारकरी परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात हा विधी अत्यंत भक्तिभावाने केला जातो. रिंगण म्हणजे पालखी थांबल्यानंतर मानाचा अश्व ठराविक मार्गावर धावतो. ही धाव फक्त एक प्रथा नसून भक्तांसाठी ती संतांच्या स्मरणाचा आणि भक्तीच्या आनंदाचा क्षण असतो. वारकरी परंपरेनुसार हा मानाचा अश्व संतांच्या उपस्थितीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे अश्वांच्या टापांनी उडालेली धूळ पवित्र मानून अनेक भक्त ती कपाळी लावतात. ही श्रद्धेवर आधारित मान्यता आहे. यामागे इतिहासही आहे. पूर्वी मोठ्या पालखी सोहळ्यात घोडेस्वार मार्गाची पाहणी करत असत आणि पालखीचा मार्ग मोकळा असल्याची खात्री करत असत. कालांतराने ही व्यवस्था धार्मिक परंपरेत रूपांतरित झाली आणि आजचा रिंगण सोहळा तयार झाला. रिंगणाचा आणखी एक सुंदर संदेश आहे. या क्षणी कोणी श्रीमंत नसतो, कोणी गरीब नसतो, कोणी मोठा नसतो आणि कोणी लहान नसतो. सर्वजण फक्त विठ्ठलाचे भक्त असतात. रिंगण म्हणजे भक्तीचा उत्सव, समानतेचा उत्सव आणि संतांच्या शिकवणीची आठवण. आज विज्ञान या धुळीत कोणतीही अलौकिक शक्ती सिद्ध करत नाही. पण भक्तांसाठी ती धूळ म्हणजे श्रद्धा, प्रेम आणि संतांच्या चरणाची आठवण आहे. म्हणूनच लाखो वारकरी डोळ्यात अश्रू आणून ती कपाळी लावतात. कदाचित म्हणूनच वारी ही केवळ यात्रा नाही, तर ती मन बदलणारी अनुभूती आहे. जर तुम्हालाही विठ्ठलावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय हरी विठ्ठल. आणि अशाच भक्तिमय कथा पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.